काल उशिरा उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली। 7 वाजता संध्याकाळी पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेत बंद मागे घेत असलो तरी काळ्या पट्ट्या बांधून निषेध करावा लागेल अशी भावना, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे। जनतेला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे की नाही असा सवाल देखील उद्धव ठाकरे उपस्थित करतायत आणि त्यानुसार आपण आज सकाळी 11 वाजता सेना भवनाच्या चौकात बसणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तोंडाला काळ्या फिती लावून हाती काळा झेंडा घेऊन सेना भवन चौकात आपण बसणार आहोत, बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करणार आहोत अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे। पाहूया। उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत, मात्र राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील। ठीक आहे, बंदला तुम्ही बंद म्हटलात, आम्ही तोंडच बंद ठेवतो। आपल्या बहिणीची काळजी, आपल्या मुलीची काळजी, आपल्या आईची काळजी आणि ती काळजी घेणारं, तिचं रक्षण करणारं कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे। आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता, पण जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो। आम्ही मी स्वतः उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे, तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही। आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहत नाही। निश्चित आपण पाहतोय की मवियाना आता या संदर्भात मात्र बंदच्या मुंबई हायकोर्टाकडून मज्जाव करण्यात आलेला आहे। मवियाच्या या बंदला पुढील सुनावणीपर्यंत कुठलाही बंद न पुकारण्याचे निर्देश आहेत। राजकीय बंद झाल्यास सरकारला कारवाईचे अधिकार सुद्धा आहेत आणि त्यानुसार मवियाकडून राज्यभरात जो बंद पुकारण्यात आलेला होता महाराष्ट्र बंद, तो बंद मात्र मागे घेण्यात आलाय। पण आपण या आंदोलनात मूकपणे सहभागी होणार आहोत, मूक आंदोलन करणार आहोत अशी भूमिका आता शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून देखील घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार मविया आज बदलापूरच्या घटनेचा निषेध मूक आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करणार आहे। तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि इतर मवियाचे नेते राज्यभर आज मूक आंदोलन करतील। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, 7 वाजतायत, बंद महाराष्ट्राचा बंद जो मवियाने पुकारलेला होता तो बंद मात्र मागे घेण्यात आलाय, पण मवियाचे प्रमुख नेते आणि इतरही नेते राज्यभर मूक आंदोलन करतील, काळ्या फिती लावून हाती काळे झेंडे घेऊन या आंदोलनात सहभागी होणार आहेत। निश्चितच बदलापूर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचाराविरोधामध्ये त्याच्या निषेधार्थ खरं तर महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद हाक दिली होती, मात्र हायकोर्टाने हा बंद आहे तो घटनाबाह्य ठरवला होता, नियमबाह्य होता, त्यामुळे महाविकास आघाडीकडून बंद मागे घेण्यात आला असला तरी आज राज्यभर जी मूक आंदोलन आहेत, निदर्शन आहेत ती करण्यात येणार आहेत। शिवसेना भवनासह ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः बसणार आहेत, तर राज्यभरामध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्ष, मित्र पक्ष असतील यांच्याकडून सुद्धा बंद आहे तो करण्यात आला असला तरी निदर्शन आंदोलन ते करण्यात येणार आणि सर्वच आज राजकीय नेते महाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून निदर्शन करण्यात आणि मूक आंदोलन होणार। त्यामुळे यामुळे कुठेतरी राज्य सरकारवरती आणि पोलीस यंत्रणा आहे त्याच्यावरती ताण येण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा हे या ठिकाणी तयारीला लागलेली आहेत। सर्वत्र चौकामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे, मात्र या महायुती सरकार विरुद्ध, संस्कृती विरुद्ध विकृती अशा प्रकारचा हा बंद होता, मात्र मूक निदर्शन आहे ही सुद्धा तशीच असणार आहे। त्यामुळे आज नक्की दुपारी 2 वाजेपर्यंत हे आंदोलन आहेत, मूक निदर्शन आहेत हे होणार आहेत। यामध्ये कोणता अनुचित प्रकार घडू नये अशा प्रकारे सुद्धा सर्वच आहेत ते सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि तशा प्रकारची तयारी सुद्धा सरकारकडून झालेली आहे, पोलीस यंत्रणांकडून झालेली आहे। मात्र महाविकास आघाडीचे नेते किती आक्रमक या बंदमध्ये पाहायला मिळतात किंवा एकूणच निदर्शन करताना पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लागवी निश्चित तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।